हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे। अमित शहा हे सातत्यानं महाराष्ट्राचा आणि शिवसेना प्रमुखांचा अपमान करत आहेत। मुळात शिवसेना एकच आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची। ज्या पद्धतीनं अत्यंत द्वेषबुद्धीनं सूडबुद्धीनं अमित शहा यांनी मिंध्यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला, हा त्यांचा मनातला मराठी माणूस शिवसेना आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष आहे। कळलं? आणि हे आम्ही ऐकलं काल। नशीब ते असं नाही बोलले की एकनाथ शिंदे हे आता देशाचे पंतप्रधान आहेत, ते तसे बोलू शकतात। एकनाथ शिंदे ही अमित शहांची टेस्ट्यूब बेबी आहे आणि त्या टेस्ट्यूब बेबीला 4 वर्ष झाले, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि तुम्ही जितका शिवसेना प्रमुखांचा अपमान करा, तेवढी महाराष्ट्राची जनता ही तुमच्या विरुद्ध द्वेषानं उभी राहील। हे काय सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश झाले का? शिवसेना कोणाची हा निर्णय अद्याप सुप्रीम कोर्ट 4 वर्षात देऊ शकला नाही, तुमच्या दबावामुळे। सुप्रीम कोर्ट हे तुमच्या दबावामुळे निर्णय देत नाही आहे। तुम्ही सुप्रीम कोर्टाचे अधिकार घेऊन शिवसेना कोणती हा निर्णय तुम्ही दिलात, याच्यातच एक स्पष्ट झालेलं आहे की अमित शहा यांच्या दबावामुळेच सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही। अमित शहा यांच्या दबावामुळेच निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्ष हा मिंदे गटाला दिला आणि अमित शहा यांच्या दहशत आणि दबावामुळेच ईडीमुळे सातत्यानं शिवसेना फोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। तेव्हा काल जे म्हणालेत हे त्यांच्या पोटातलं विष अमित शहांच्या ओठावर आलं। अमित शहांच्या पोटातलं विष ओठावर आलं की शिंदे हे शिवसेना प्रमुख आहेत। शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा ही अमित शहाने एकनाथ शिंदेला दिली आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं। आणि तरीही जर कोणी अमित शहांच्या नावानं टाळकुटेपणा करत असतील मिंदे गट, तर ते महाराष्ट्राच्या मातीशी आणि आपल्या आईशी गद्दारी करतायत।